कधी तुमच्या लक्षात आलंय का, घरातली मूर्ती किंचित तुटली की मोठे लगेच म्हणतात, ही मूर्ती आता ठेवू नको, विसर्जन कर. का बरं? देव तर सर्वत्र आहे ना. मग तुटलेल्या मूर्तीची पूजा का निषिद्ध आहे? आगमशास्त्र सांगतं, जेव्हा मूर्तीची प्रतिष्ठा केली जाते तेव्हा त्या मूर्तीत दैवी चेतना प्रस्थापित केली जाते. पण जर मूर्ती तुटली तर ती खंडित मानली जाते आणि देवत्व त्यातून निवृत्त होतं, म्हणजेच ते आता केवळ माती किंवा धातूचा आकार राहते. अशा मूर्तीची पूजा केल्यास फळ मिळत नाही, उलट अनिष्ट परिणाम होऊ शकतात, असं शास्त्र स्पष्ट सांगतं. भक्तीचा आधार म्हणजे पूर्णता. तुटलेली मूर्ती पाहून मनात शंका, अस्वस्थता आणि भीती निर्माण होते, आणि जेव्हा श्रद्धा डळमळते तेव्हा पूजेचं फळही क्षीण होतं. म्हणूनच शास्त्र सांगतं, तुटलेली मूर्ती प्रेमाने विसर्जन करा आणि तिच्या जागी नवी अखंड मूर्ती प्रतिष्ठित करा. ही प्रक्रिया म्हणजे श्रद्धेचं पुनर्जन्म आहे. देव मूर्तीत नसतो, तो आपल्या भावनेत असतो. म्हणून तुटलेल्या मूर्तीला दोष न देता आपल्या श्रद्धेचं नवं रूप निर्माण करा. हेच खरं आध्यात्मिक तत्त्वज्ञान आहे. अशाच आपल्या संस्कृतीतील प्रत्येक नियमामागचं खरं तत्त्वज्ञान दररोज जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अमुक चॅनलला सबस्क्राईब करा. दर संध्याकाळी 5 वाजता एक नवं रहस्य नव्या दृष्टिकोनातून.